नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय नागरिक शास्त्र प्रकरण पहिले संसदीय शासन पद्धतीची ओळख या पाठाचा अभ्यास करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले। आपण दोन राष्ट्रीय सण साजरे करत असतो, एक 15 ऑगस्ट आणि दुसरा 26 जानेवारी। 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत असतो आणि 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो। बघा, आपल्याला भारतीयांना स्वातंत्र्य मिळालं, इंग्रजांच्या वर्चस्वामधून भारत स्वतंत्र झाला। भारतीयांना स्वतःचा राज्यकारभार स्वतः करायचा होता, त्यासाठी राज्यघटनेची आवश्यकता होती। त्यासाठी घटना समिती तयार करणं गरजेचं होतं। घटना समितीचे जे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनाच मसुदा समितीचे अध्यक्ष असे म्हटलं जातं। तर ही घटना समिती जी आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली 26 नोव्हेंबर 1946 रोजी ही घटना समिती अंमलात आली आणि आपण जर बघितलं तर 26 नोव्हेंबर 1946 म्हणजे 26 नोव्हेंबर हा दिवस आपण भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करत असतो। आता ही घटना पूर्ण लिहून झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी ही घटना प्रत्यक्षामध्ये अंमलामध्ये आली, म्हणून हे दोन दिवस किंवा हे दोन राष्ट्रीय सण आपण साजरे करत असतो। तर आपल्याला बघायचं आहे की या राज्यघटनेमधून शासन यंत्रणा किंवा शासन पद्धती ही कशा पद्धतीने तयार झालेली आहे ते आपल्याला बघायचं आहे। या पाठामध्ये आपण या ठिकाणी संसदीय शासन पद्धती जी आहे, या संसदीय शासन पद्धतीच्या दोन पद्धती आहेत, एक संसदीय शासन पद्धती आणि दुसरी अध्यक्षीय शासन पद्धती, याची माहिती आपण आज बघणार आहोत। मुलांना बघा की तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले असतील। पहिला प्रश्न आहे की संसदीय शासन पद्धती म्हणजे काय। दुसरा प्रश्न आहे भारताचे प्रधानमंत्री आहेत पण अमेरिकेचे प्रधानमंत्री नाहीत। आणि तिसरा प्रश्न आहे संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती याच्यामध्ये काय फरक आहे। तर आपल्याला या तीनही प्रश्नांची उत्तरं ही मिळवायची आहे। त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे संसदीय शासन पद्धती म्हणजे काय। आता पहिली गोष्ट संसद म्हणजे काय हे माहित करून घेणं गरजेचं आहे। तर संसद म्हणजे देशाची केंद्रीय रचना जी आहे त्याच्या कायदेमंडळाला संसद असं म्हणतात। तसंच राज्यघटना म्हणजे काय, तर राज्यघटना म्हणजे या ठिकाणी कायदे जे आहेत या कायद्यांची एकत्र केलेली जी पुस्तिका आहे किंवा ग्रंथ आहे त्याला राज्यघटना असं म्हणतात। मग आपण संसदीय शासन पद्धतीची ओळख, त्याच्यामध्ये आपल्याला संसदीय शासन पद्धती काय आहे त्याची माहिती घ्यायची। त्याच्या अगोदर आपल्याला संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, तर त्याचं उत्तर आहे की संसदीय शासन पद्धती जी आहे ही एक राज्यकारभाराची एक पद्धत आहे। आपण बघितलं की संसद म्हणजे काय, तर देशातील केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला त्या ठिकाणी संसद असं म्हणतात। आता संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून त्या ठिकाणी ही संसद तयार होते। संसदेने चालवलेली शासन पद्धती म्हणजे संसदीय शासन पद्धती होय। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे भारताचे प्रधानमंत्री आहेत
पण अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाहीत? तर त्याचं उत्तर आहे की भारताने संसदीय शासन पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि अमेरिकेने अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. म्हणून या ठिकाणी भारताचे पंतप्रधान असतात आणि अमेरिकेचे पंतप्रधान असत नाही. भारताचा प्रधानमंत्री जो आहे हा बहुमताने निवडून आलेला पक्षाचा नेता असतो किंवा तो प्रमुख असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर भारतीय जनता पक्ष या पक्षाचा त्या ठिकाणी या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे आणि या पक्षाला या ठिकाणी प्रमुख नेता आहेत म्हणजे प्रधानमंत्री आहेत माननीय नरेंद्रजी मोदी आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळाचे हे प्रधानमंत्री विविध शासन संस्थेची प्रमुख अंग आणि शाखा. त्याचे 3 अंग आहेत. एक कायदेमंडळ, दुसरं कार्यकारी मंडळ आणि तिसरं न्यायमंडळ. तर कायदेमंडळ जे आहे ते कायद्यांची निर्मिती करण्याचे काम करते. कार्यकारी जे मंडळ आहे त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम करते. तर न्यायमंडळ जे आहे हे न्यायदान देण्याचं काम करत असते. तर या 3ही शाखांची जी कार्य आहेत त्यांच्या मर्यादा ज्या आहेत किंवा त्यांचं जे अधिकार क्षेत्र आहे त्या 3ही शाखांचे परस्परांवरील जे संबंध आहेत हे संविधान ठरवते. हे संबंध कसे आहेत यावरून या शासन व्यवस्थेचं स्वरूप या ठिकाणी ठरत असतं. पुढे आहे शासन पद्धतीचे प्रकार. तर शासन पद्धतीचे 2 प्रकार आहेत. एक संसदीय शासन पद्धती आणि दुसरी अध्यक्षीय शासन पद्धती. तर पहिली आपल्याला बघायची आहे ती म्हणजे संसदीय शासन पद्धती. प्रश्न 3 संसदीय शासन पद्धती व अध्यक्षीय शासन पद्धती यात काय फरक आहे? तर संसदीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्रपती जो आहे तो नामधारी प्रमुख असतो. तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्ष हा कार्यकारी प्रमुख असतो. संसदीय शासन पद्धतीमध्ये प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या हाती सूत्रे असतात. तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये अध्यक्षांच्या हाती किंवा राष्ट्राध्यक्षांच्या हाती ही सूत्रे असतात. संसदीय शासन पद्धतीमध्ये संसदेमध्ये निवडून आलेले जे बहुमतातील पक्षाचे जे नेते आहेत ते पंतप्रधान होतात आणि आपलं मंत्रिमंडळ निवड होतो व मंत्रिमंडळ बनवतो. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये अध्यक्षांची निवड ही प्रत्यक्ष लोकांकडून होत असते. संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद प्रधानमंत्र्यांवरती मुदतपूर्व अविश्वासाचा ठराव आणून त्यांना पदच्युत करू शकतात. तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांच्यावरती महाभियोगाद्वारे त्यांना पदावरून दूर करता येतात. तर मुलांनो या प्रश्नांवरून आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक देशाचे स्वरूप किंवा प्रत्येक देशाचे शासन व्यवस्थेचं स्वरूप जगातील प्रत्येक देशाची राज्यघटना या वेगवेगळ्या असतात, त्या एकसारख्या नसतात. प्रत्येक देशाची जडणघडणी वेगवेगळी असते आणि त्याच्यावरून त्या देशाची राज्यघटना ही तयार केलेली असते आणि ती राज्यघटना ही आपण प्रत्यक्षामध्ये आणत असतो. संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्य. संसदीय शासन पद्धती जी आहे ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा तिघं मिळून या ठिकाणी संसद तयार होत असते. लोकसभेचे जे प्रतिनिधी आहेत हे जनतेकडून निवडून आलेले असतात. लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या ठराविक मुदतीमध्ये होत असतात. म्हणजे दर 5 वर्षांनी
या लोकसभेच्या निवडणुका होत असतात. सर्व राजकीय पक्ष जे आहेत ते निवडणुका लढवत असतात. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, बसपा असेल, तर असे वेगवेगळे पक्ष हे या ठिकाणी निवडणुका लढवत असतात. जर एखाद्या पक्षाला जर बहुमत मिळालं नाही तर त्या ठिकाणी त्यांची आघाडी केली जाते किंवा 2-3 पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी तो पक्ष किंवा ते सरकार स्थापन असतात. तर त्याचं उदाहरण द्यायचं जर झालं तर 2009 मध्ये काँग्रेसचे मनमोहन सिंग यांनी अशाच प्रकारची आघाडी शासन त्या ठिकाणी स्थापन केलेलं होतं. आता जे निवडून आलेले जे प्रतिनिधी असतात ते कायदे मंडळाचे सभासद असतात आणि बहुमताला जो पक्ष आहे तो पक्ष प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ तो स्थापन करत असतो. प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ जे आहे हे संसदीय शासन पद्धतीमधले कार्यकारी मंडळ असते आणि या मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. आता आपण बघणार आहोत जबाबदार शासन पद्धती. या शासन पद्धतीमध्ये प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ हे संसदेला किंवा कायदे मंडळाला जबाबदार असतात. त्यानंतर कायदे मंडळाला विश्वासामध्ये घेऊनच त्या ठिकाणी या मंत्रिमंडळाला काम करावं लागतं. एखाद्या खात्याचा जर निर्णय झालेला असेल तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी या तत्वावरच या ठिकाणी हे मंत्रिमंडळ काम करत असतं. आता आपल्याला बघायचं आहे अविश्वासाचा ठराव. म्हणजे मंत्रिमंडळ जर असेल तर त्या मंत्रिमंडळावरती संसद अविश्वासाचा ठराव कशा पद्धतीने आणू शकते. तर बघा, संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळाच्या विश्वासावर हे कार्यकारी मंडळ काम करत असतं. संसदेच्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ जर काम करत नसेल तर त्या ठिकाणी संसद त्यांच्यावरती अविश्वासाचा ठराव आणू शकते. संसदेने जर बहुमताने अविश्वासाचा ठराव आणला तर त्या ठिकाणी तो ठराव मंजूर करून त्या ठिकाणी त्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. तर अविश्वासाचा ठराव जो आहे हे नियंत्रणाचं अत्यंत प्रभावी असं साधन आहे. संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली तर ब्रिटिश काळामध्येच या ठिकाणी भारतामध्ये संसदीय शासन पद्धतीचा पाया घातला गेला. ब्रिटिशांनी भारतामध्ये या ठिकाणी संसदीय शासन पद्धती चालू ठेवली किंवा तो राज्यकारभार चालू होता. भारतीयांना या पद्धतीचा परिचय असल्यामुळे या ठिकाणी ही शासन पद्धती आपण स्वीकारलेली दिसून येते. संविधान सभेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा करून या पद्धतीचा स्वीकार केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर या संसदीय शासन पद्धतीमध्ये अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे चर्चा आणि विचार विनिमयाला या ठिकाणी महत्व आहे. सार्वजनिक हिताचे प्रश्न जे असतील तर त्याच्यावरती संसदेमध्ये चर्चा होत असते. काही प्रश्न चांगल्या स्वरूपाचे असतील, काही प्रश्न हे त्याच्यावरती चर्चा करून आपण ते सोडवू शकत असतो. म्हणजेच चर्चा आणि विचार विनिमयाला या ठिकाणी महत्व आहे. या ठिकाणी विरोधी पक्ष जो आहे तो सुद्धा या ठिकाणी चर्चा करत असतो. त्याच्यामध्ये काही ध्येय धोरणं असतील किंवा विधेयक असतील, त्याच्यामध्ये काही जर त्रुटी असल्या तर त्या त्रुटींवरती विरोधी पक्ष हा त्या ठिकाणी निदर्शन करू शकतो. त्यानंतर संसदीय शासन पद्धतीमध्ये चर्चा आणि विचार विनिमय जे आहे त्याला अत्यंत महत्व आहे आणि त्याच्यामुळे निर्दोष कायदे निर्माण होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला शक्य होत असतं. मुलांनो, संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार भारत आणि इंग्लंड या देशांनी केलेला आहे.
आज आपल्याला बघायचं आहे अध्यक्षीय शासन पद्धती. अध्यक्षीय शासन पद्धती जी आहे ती अमेरिका या देशाने स्वीकारलेली आहे. इतर शासन पद्धतींमध्ये आपण जर बघितलं तर संसदीय शासन पद्धती ही अध्यक्षीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे. या अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये काय वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेली आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे की अध्यक्षीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. संसदीय शासन पद्धतीपेक्षा ही वेगळी पद्धत आहे. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळ हे कार्यकारी मंडळापेक्षा वेगळं असतं. ते जरी वेगळे असले तर त्या ठिकाणी त्याची दोन्ही सभागृह आणि राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात. अध्यक्षीय शासन पद्धती जी आहे ही अशा प्रकारची एक रचना आहे की कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकमेकांवर नियंत्रण ठेवतं आणि त्यामुळे जबाबदार पद्धतीने हा राज्य कारभार होत असतो. संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यापेक्षा काही देशांनी अन्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्याच्यामध्ये फ्रान्स असेल, जर्मनी असेल, स्वित्झर्लंड असेल, अशा अनेक देशांच्या ज्या पद्धती आहेत या वेगवेगळ्या आहेत.